नमस्कार, मी इक्बाल रेटरेकर आणि आपण पाहत आहात तरुण भारत। कोल्हापूरच्या राजकारणात सध्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या जोरदार चर्चा सुरू आहे। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची आतापासूनच रणधुमाळी पाहायला मिळते। एका बाजूला महायुतीने छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीची घोषणा केली, तर दुसऱ्या बाजूला आमदार सतेज पाटील यांनी राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी मैदानात उतरवली आहे। त्यामुळे गोकुळची लढत आता थेट महायुती विरुद्ध सतेज पाटील अशीच होणार हे आता जवळपास निश्चित मानले जात आहे। परंतु विरोधकांशी लढण्यापूर्वी महायुतीला स्वतःच्या घरातील नाराजीचा सामना करावा लागणार असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे। कारण शनिवारी रेसिडेन्सी क्लब येथे झालेल्या महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत करवीरचे आमदार चंद्रदीप नरके अनुपस्थित होते। त्याहून महत्त्वाचं म्हणजे जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम बैठकीला उपस्थित होते, मात्र आमदार नरके यांना निमंत्रणच नव्हते का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। याच मुद्द्यावरून आमदार चंद्रदीप नरके यांनी नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जाते आणि ही नाराजी साधी नाही, कारण करवीर तालुक्यात सर्वाधिक ठराव आमदार चंद्रदीप नरके यांच्याकडे आहेत। त्यांच्या सोबत गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांची ताकद उभी आहे। काही महिन्यापूर्वी विश्वास पाटील यांनी आपल्या मुलासह शिंदे शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला। त्यामुळे करवीरमधील समीकरणामध्ये नरके गटाचे महत्त्व आणखी वाढले आहे। इतकेच नाही तर गोकुळमध्ये यापूर्वी संचालक राहिलेले SR पाटील आणि अजित नरके यांच्यासारखे नेते नरके यांच्या प्रभाव क्षेत्राखाली मानले जातात। त्यामुळे गोकुळच्या राजकारणात आमदार चंद्रदीप नरके यांची भूमिका निर्णायक ठरू शकते हे वास्तव आहे। अशा परिस्थितीत महत्त्वाच्या बैठकीत आमदार चंद्रदीप नरके यांना डावलण्यात आल्याची भावना निर्माण झाल्यास त्याचा परिणाम थेट निवडणुकीच्या रणनीतीवर होऊ शकतो। आधीच मंत्री हसन मुश्रीफ आणि चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्यात गोकुळच्या मुद्द्यावरून सुरू असलेला संघर्ष पूर्णपणे मिटलेला नाही। महायुतीतील हे अंतर्गत मतभेद वेळोवेळी समोर आले आहेत। आता मात्र आमदार चंद्रदीप नरके यांच्या नाराजीची भर पडल्यानं महायुती समोर नवे आव्हान निर्माण झाले आहे। विरोधकांशी सामना करण्यापूर्वी महायुतीला स्वतःचे घर सांभाळावे लागणार का हा प्रश्न आता चर्चेत आलाय। खरा प्रश्न असा आहे की विरोधकांना रोखण्यापेक्षा महायुतीला स्वतःतील नाराजी शांत करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत। कारण गोकुळच्या निवडणुकीत प्रत्येक ठराव महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक नेता निर्णायक भूमिका बजावू शकतो। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी देखील आमदार चंद्रदीप नरके यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते। राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर गोकुळची निवडणूक केवळ दूध संघाची निवडणूक राहिलेली नाही, ती कोल्हापूर जिल्ह्यातील भविष्यातील राजकीय ताकद मोजण्याची लढाई बनली आहे। प्रत्येक ठराव, प्रत्येक गट आणि प्रत्येक नेता महत्त्वाचा ठरणार आहे। आता महायुती ही नाराजी दूर करून एकसंघपणे मैदानात उतरते की अंतर्गत वाद विरोधकांच्या पत्त्यावर पडतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे। धन्यवाद।